वालसावंगी येथील युवकाचा बस व मोटरसायकलच्या समोरासमोर भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाच्या परिवाराला ॲडव्होकेट उदय देशमुख संभाजीनगर यांनी 20,000 रुपयाची कुटुंबाला केली आर्थिक मदत। मडफाटा येथे अपघातात ठार झालेल्या युवकाच्या कुटुंबियांना देण्यात आली आर्थिक मदत। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील युवकाचा काही दिवसापूर्वी अजिंठा बुलढाणा महामार्गावर मडफाटा जवळील मेहकर बाबा महानुभाव आश्रम येथे अपघातात मृत्यू झाला। युवकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली। हा अपघात दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास मोटरसायकल स्वार व बसच्या समोरासमोर भीषण अपघात झाल्याने मोटरसायकल स्वार हा युवक जागीच ठार झाला होता। मोटरसायकल स्वार हा जाडीचा देवहून मडकडे जात होता व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस बुलढाणा सुरतकडे जात असताना बसचा व मोटरसायकल स्वाराचा भीषण अपघात झाला होता। या अपघातात मोटरसायकल स्वार स्वप्नील दामोदर लोखंडे वय 24 वर्ष हा युवक जागीच ठार झाला होता। स्वप्नील लोखंडे हा जेसीबी व ऑपरेटर व चालक असल्यामुळे परिवारामध्ये कुटुंब चालविणारा चांगला व्यक्ती होता। त्याचा अपघातात मृत्यू झाल्याने लोखंडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यासाठी लोखंडे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी पद्मावती येथील सरपंच अंबादास पवार, पत्रकार हरी बोराडे, माजी सैनिक मिलिंद साळवे, शंकर गवडी व इतर अनेक व्यक्तींच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर येथील ॲडव्होकेट उदय देशमुख यांनी आपल्या स्वेच्छेने व स्वखर्चातून स्वप्नील लोखंडे यांच्या कुटुंबियांना 20,000 रुपयाची आर्थिक मदत त्यांच्या निवासस्थानी वालसावंगी येथे जाऊन स्वप्नील लोखंडे यांच्या आईवडिलांना मदत म्हणून सहकार्य करण्यात आले। ॲडव्होकेट उदय देशमुख यांनी सांगितले, आम्ही आमच्याकडून जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार व आम्ही आपणास सदैव सहकार्य करण्यास तुमच्या पाठीशी उभे राहू असे आश्वासन देऊन त्यांना व कुटुंबाचे सांत्वन केले। या प्रसंगी स्वप्नील लोखंडे यांचे आईवडील, भाऊ बहिणी व मावशी, आत्या, मामा तसेच अनेक नातेवाईक उपस्थित होते। त्याचबरोबर मुलाचे मामा अंबादास खरात, सुखदेव निकाळजे, पद्मावती येथील सरपंचपती अंबादास पवार, पत्रकार हरी बोराडे, माजी सैनिक तथा पत्रकार मिलिंद साळवे अनेक व्यक्ती यावेळी उपस्थित होते अशी माहितीही वालसावंगी येथील अंबादास खरात यांनी दिली। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना।